नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, काँग्रेस आणि काँग्रेसची विचारधारा आणि काँग्रेसने 50-60 वर्षे या देशामध्ये काँग्रेसने 50-60 वर्षे या देशामध्ये राज्य केलं. मग अगदी सुरुवातीच्या काळामध्ये पहिले पंतप्रधान पंडित नेहरू असतील, इंदिरा गांधी असतील, राजीव गांधी असतील, नंतरच्या काळामध्ये काही पंतप्रधान, हा जवळजवळ 55-60 वर्षाचा काळ गरिबी हटावचा जवळजवळ 40 वर्ष नारा. गरीब हटले पण गरिबी हटली नाही अशी परिस्थिती या देशाने पाहिली. आणि फक्त जातीवाद केला, जातीमध्ये भांडणं लावले, अनेक वर्ग केले. या सगळ्या गोष्टी आपण काँग्रेसच्या फोडा आणि राज्य करा ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहत आलोय. आणि आजही राहुल गांधी तेच करतात. ते वेगवेगळ्या मंचवर किंवा वेगवेगळ्या राज्यामध्ये जाऊन कुठं ओबीसी, कधी एससी, कधी एसटी, या अशा प्रकारच्या घाणेरड्या राजकारणाचं राहुल गांधी आणि प्रियंका गांधींकडून काम होत असतं. कुठेही ओबीसींसाठी कधी काही काम केलं नाही. देशामध्ये कधी ओबीसींसाठी काही काम केलं नाही. या लोकांना अक्षरशः ओबीसींची इतकी चीड होती तर कधी यांचा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणा किंवा देशाचा पंतप्रधान ओबीसी मधील केला नाही. ओबीसी मंत्रालय सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ओबीसींचं जे काही काम आहे ते देवेंद्र फडणवीसांनी केले. आणि 10 वर्ष ओबीसींसाठी जे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काम केले ते राहुल गांधींनी आणि राहुल गांधींच्या काँग्रेस आणि पूर्वीच्या काँग्रेसने 50-60 वर्ष देशावर राज्य करून सुद्धा केले नाही. मग आता प्रत्येक ठिकाणी फक्त बोंबलत हिंडायचं की ओबीसींची जनगणना झाली पाहिजे, ज्यांना जितका त्यांची आबादी आहे, लोकसंख्या आहे, तितका अधिकार मिळाला पाहिजे. अशा प्रकारच्या वल्गना करायच्या, त्यातून कुठलाही काही निश्चित होणार नाही, स्पष्ट होणार नाही. फक्त जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम राहुल गांधी नेहमी करत असतात. खरं तर यांना गरिबीचा काय माहिती आहे, यांना महागाई काय माहिती आहे. या लोकांना देशामध्ये गोरगरीब, मध्यमवर्गीय, रस्त्यावर राहणारे, उघडे नागडे राहणारे लोक, यांना काय माहिती आहे. हे सोन्याचा चमचा घेऊन जन्म घेतलेले राहुल गांधी, प्रियंका गांधी आज नरेंद्र मोदींना गरिबी शिकवतात, ते महागाई शिकवतात. GST कसा आला, नोटबंदीने कशी लोकांची पंचायत केली. खरं तर ह्या लोकांना ह्या गोष्टी बोलण्याचा अधिकारच नाही आहे. यांनी न कधी महागाई पाहिली आणि न कधी यांना ही वेळ आली. या लोकांना आयुष्य आरामामध्ये देशाने आजपर्यंत झेललंय आणि यांना गरिबीचा कुठलाही काही बोलण्याचा अधिकार नाही. कारण यांच्या बापजाद्यांनी सुद्धा गरिबीवर कधीच काम केलं नाही. गरिबाला गरीबच ठेवलं पाहिजे याच धोरणाने केंद्र सरकार चालवत आलेलं काँग्रेसने फक्त गरिबी हटावचा नारा द्यायचा, वारंवार फक्त गरिबी हटाव म्हणायचं. पण देशातली गरिबी जी काही हटवली असेल तर ती नरेंद्र मोदींनी 2014 ते 2024 मध्ये जी गोष्ट 60 वर्ष काँग्रेसला करता आली नाही ती गोष्ट पंतप्रधानांनी फक्त 10 वर्षात केली. आज 25 कोटी देशातील नागरिक गरिबीतून वरती आलेले, आपली आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे.
हे आकडेवारीतून आपण सांगतोय। आणि या सगळ्या गोष्टी प्रियंका गांधी, राहुल गांधी लोकांना वेगवेगळ्या प्रकारे जे काही बनवतात आणि वेगवेगळं फक्त सांगण्याचा प्रयत्न करतात। खरं तर GDP असेल, टॅक्सेस असतील, हे जर टॅक्सेस किंवा देशाला जर इन्कम नाही झाला तर देश या सगळ्या गोष्टीवर खर्च कसा करेल? या नोकरांना पैसे द्यावे लागतात, देशामध्ये विकासाच्या योजना आखाव्या लागतात, राज्यांना पैसे द्यावे लागतात आणि प्रत्येक गोष्टींवर जो काही वाजवी टॅक्स असतो तो कुठलंही सरकार आलं तर या गोष्टी बॅलन्स करावेच लागतात। खर्च आणि खर्चाच्या मानाने उत्पन्न याचा नेहमी ताळमेळ बसवावा लागतो। पण राहुल गांधींचं असं आहे की इकडून आलू घातला का तिकडं सोनं काढायचं, या अशा प्रकारच्या उटपटांग ज्या योजना राहुल गांधी सांगत असतात। आणि राहुल गांधींना वेगळं काय कोण सांगते, राहुल गांधी काय प्रचार करतात ते कोणाला कधी म्हणतात मीडियामध्ये ओबीसी नाही, कधी म्हणतात याच्यात ओबीसी नाही, त्याच्यात ओबीसी नाही, याच्यात दलित नाही, कधी काय बोलतील, म्हणजे फक्त यांना मतांकरता याच्या त्याच्या जातीवर बोलायचं आणि कधी कुठल्याही एखाद्या अभिनेता असेल, अभिनेत्री असेल, त्यांची जात काढून टाकायची, त्यांना गल्ली बोळात नाचताना असं सांगायचं हे नाचतोय तो नाचतोय म्हणून मीडिया दाखवते, पण काँग्रेसची बातम्या दाखवत नाही असं त्यांना जे सांगायचे। खरं तर काँग्रेसला लोक आता गंभीरपणे कोणी घेत नाही, याला राहुल गांधी जबाबदार आहे। कारण राहुल गांधी ज्या प्रकारे काँग्रेसचा प्रचार करतात ते एकदम हास्यास्पद आहे। 2-2 यात्रा काढून राहुल गांधींना काय नेमकं साध्य करायचं होतं, काय केले? भारत जोडो म्हणता म्हणता काँग्रेस तोडो अभियान झालं आणि जी पार्टी कधीतरी 415 खासदार एका वेळेस निवडून आले होते, आज ती पार्टी काँग्रेस 400 ठिकाणी आपले उमेदवार तरी उभेत केलेत का? आणि यांना देशाचं पंतप्रधान पद पाहिजे, या लोकांना राहुल गांधींना पंतप्रधान करायचे, तेव्हा 272 जर तुम्हाला खासदार निवडून आणायचे तर तुम्ही त्याच्यासाठी 543 ठिकाणी उमेदवार उभे केले पाहिजे। आज तुमचे उमेदवार 300 सुद्धा नाही आणि त्यातले तुम्ही किती निवडून आणणारे, किती त्यामध्ये काय होणार आहे, या सगळ्या गोष्टी काँग्रेसनी पण विचार करायचे आहे। आणि काँग्रेसचं हे जातीवादी राजकारण आणि मानसिकता एकदम मुस्लिम लीगची आणि फक्त विषारी या सगळ्या गोष्टी बोलायच्या, त्यातून देवेंद्र फडणवीसांनी जो राहुल गांधींचा समाचार घेतलाय की राहुल गांधी काय बोलतात मुळात ते गोष्ट समजत नाही। पण ओबीसींसाठी जे काही काम केलं असेल किंवा देशामध्ये मोदीजींनी केलं आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांनी केलं, तेच त्यांनी जे काही स्पष्ट केले ते पण एक। पण काल राहुल गांधीजी या ठिकाणी आले होते। एकतर राहुल गांधीजी काय बोलतात हे आम्हाला समजत नाही। कधी ते म्हणतात इकडनं आलू टाकला तर तिकडनं सोनं निघते, कधी ते विचारतात पांडवांनी जीएसटी लावला होता का? आता अशा प्रश्नांची काय उत्तर द्यायची? आणि काल इथे येऊन राहुल गांधी ओबीसींच्या संदर्भात बोलले। मी राहुल गांधींना आव्हान देतो, अरे तुम्ही इतके 60 वर्ष या ठिकाणी राज्य केलं, तुमच्या 60 वर्षांमध्ये तुम्ही ओबीसींकरता काय केलं हे सांगा आणि 10 वर्षांमध्ये मोदीजींनी या ठिकाणी ओबीसींकरता काय केलं आम्ही सांगतो। होऊन जाऊ द्या या ठिकाणी शर्यत, अरे तुमच्यापेक्षा 10 पट जास्त गोष्टी आम्ही केल्या, म्हणून आज या देशातला ओबीसी समाज आमच्या पाठीशी आहे। माननीय मोदीजींचं मंत्रिमंडळ देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात
सर्वाधिक ओबीसी मंत्री असलेलं मंत्रिमंडळ आहे. या महाराष्ट्रामध्ये इतके वर्ष तुमचं राज्य होतं, तुम्ही ओबीसी मंत्रालय बनवलं नाही. ज्यावेळेस आमचं राज्य आलं, मी मुख्यमंत्री झालो, त्यावेळेस ओबीसी मंत्रालय बनवलं. या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत ओबीसी हिताचे 30 निर्णय झाले. या 30 निर्णयापैकी 28 निर्णय हे माझ्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी झाले आणि एकनाथ शिंदेजींच्या कार्यकाळामध्ये झाले. त्यांचा या अशा ढोंगी मानसिकता आणि प्रियंका गांधींचं हे पावसाळी छत्र्या कधीतरी येऊन उघडतात, याचा देशाला, देशाच्या गरिबांना किंवा या सगळ्या मध्यमवर्गीयांना काही फायदा होणार नाही. यांना देशातील या सगळ्या गोष्टी किती समजल्या याच्यावर खूप मोठं भाष्य होऊ शकतं. तुर्तास थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.